तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं स्टॉक रिकमेंडेशन दिलं गेलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या चार्टवरती आपण या गोष्टी बघत आहोत त्या फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे, त्याच्या माध्यमातून दुसरं कुठलीही गोष्ट नाही आहे. तर ह्या अगोदरच्या क्लासमध्ये ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्टीबद्दल चर्चा केली होती, ती म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंटची. आणि त्या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमातून आपण ट्रेड्सला कशा पद्धतीने फोकस आउट करू शकतो त्याबद्दल आपण चर्चा केली होती. तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ जो आहे, शेवटचा व्हिडिओ तो जाऊन बघा. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ही पण चर्चा केली होती की ही जर फिबोनाची सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलबरोबर जर कंबाईन जर केली तर ही एकदम मस्तपैकी असणारी स्ट्रॅटर्जी तिथं होऊन जाते आणि ह्या मस्त स्ट्रॅटर्जीवरती आपण जे ते काम करू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुव्हिंग ॲव्हरेजेस आणि बाकीचे जे अलाइड टूल्स जे आहेत ते कशा पद्धतीने युटिलायझेशन करायचे त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. तर ऑलरेडी तुम्ही मला माहीतच असेल की मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत ते एक प्रकारचे सरासरीवाले व्हॅल्यूजवाले ॲव्हरेजेस असतात का, जे 10 दिवसाचं, 20 दिवसाचं, 50 दिवसाचं, 100 दिवसाचं, 200 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेजेस काढून जे आहेत सिम्पल SMA किंवा EMAच्या हिशोबाने काढले जातात. आणि त्यानुसार एक अशा पद्धतीची लाईन जी आहे ती आपल्याला अशी चार्टवरती होताना दिसते. त्या मुव्हिंग ॲव्हरेजचा कल कुठल्या दिशेमध्ये जातो आहे त्या हिशोबाने त्या किमतीमध्ये आयदर वाढणारी आहे किंवा ती किंमत कन्सॉलिडेट होणार आहे किंवा पुन्हा एकदा डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे, त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या हिशोबाने आपल्याला तिथे लक्षात येत असतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवला गेला पाहिजे, कारण जनरली ट्रेडमध्ये कन्फर्मेशनसाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि ट्रेड कन्फर्मेशन फक्त आणि फक्त मी फिबोनाकीच्या हिशोबाने कन्सिडर नाही करत, त्याबरोबरच मुव्हिंग ॲव्हरेजेसचे जर तुम्ही टूल जर व्यवस्थितरित्या जर उपयोग करू शकलो तर त्याच्यामध्ये हे एक पॉप्युलर रेंजमधले मुव्हिंग ॲव्हरेज आहेत. आणि ह्या पॉप्युलर रेंजच्या मुव्हिंग ॲव्हरेजेसला जर तुम्ही व्यवस्थितरित्या उपयोग जर आणत असाल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या माध्यमातून मार्केटचा सपोर्ट कुठे तयार होऊ राहिला आहे, मार्केटचा रेजिस्टन्स कुठे तयार होऊ राहिला आहे याच्याबद्दल आपोआप बित्तम बातमी जी आहे तिथं तयार होताना दिसू शकते. कारण जनरली आपण जर चार्टला जर बघत असो तर चार्टवरती आपल्याला जास्त काही आयडिया जी ती लक्षात येतच नाही. समजा ह्या पर्टिक्युलर चार्टला जर बघितलं तर याच्यासाठी जर सिम्पल जर सपोर्ट रेजिस्टन्स बघायचं जर झालं तर अशा पद्धतीचा आपण एक रेजिस्टन्स म्हणू शकतो, अशा पद्धतीचा सपोर्ट म्हणू शकतो. परंतु याच्यामध्ये सिम्पल हीच गोष्ट आहे की एक्झॅक्टली ह्याच लेवलच्या आसपास जी आहे ती पुन्हा एकदा किंमत आपल्याला रिजेक्ट होताना किंवा रेजिस्ट होताना दिसणार नाही. सिमिलरली जर या केसला आपण जर सपोर्ट असं म्हटलं तर त्याच लेवलला नेक्स्ट टाईम जी किंमत तिकडनंच युटर्न येईल असं होत नाही. त्याच्या खाली डीपर पेनिट्रेशन करून जे आहे ते पुन्हा किंमत वरच्या बाजूला आपल्याला बाउन्स बॅक करून देताना देऊ शकते. हे जे मुव्हिंग ॲव्हरेज असतात हे वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये असतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं 10 दिवसांचा असू शकतो, 20 दिवसांचा असू शकतो, 40 दिवसांचा सुद्धा असू शकतो, 50 दिवसांचा सुद्धा असू शकतो, 100 दिवसांचा सुद्धा असू शकतो आणि 200 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेजेससुद्धा जनरली असू शकतात. या चार्टवरती हा 50 दिवसांचा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज जो तो वापरलेला आहे. आणि जनरली भरपूर वेगवेगळे ट्रेडर्स जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे मुव्हिंग ॲव्हरेजेस वापरतात. त्यामध्ये आपण फक्त इथे 50 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेजबद्दल बोलतो आहे. जनरली याच्यामध्ये मी 50 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज का घेतला याचं एक रिझन मला तुम्हाला सांगायचं. जेव्हा केव्हा तुम्ही इथं जर व्यवस्थित जर ऑब्झर्व करत असाल, जेव्हा किंवा किंमत जी या 50 दिवसांच्या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आपल्याला जाताना दिसते, त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा व्हर्टिकल मोमेंटम जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. जर जनरली तुम्ही इथं व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्या पर्टिक्युलर पॅचला ह्या सेक्शनला जर सोडून जर दिलं तर त्यानंतर जेव्हा किंमत जी या 50 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आपल्याला जाताना दिसले तिकडे एक स्ट्रॉंगर मोमेंटम जे आहे ते क्रिएट होताना दिसलं. याच्या उलट जेव्हा केव्हा किंमत ही 50 दिवसांच्या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जाते तिकडनं एक चांगल्या प्रकारचं मोमेंटम जे आहे ते जनरेट होताना दिसतात. आता हे मोमेंटम म्हणजे काय, कमी वेळेत जास्तीत जास्त त्याने गेन्स देणे किंवा कमी वेळेत जास्तीत जास्त त्याने खाली जाणं, या पर्टिक्युलर केसला आपण मोमेंटम असं म्हणतो. आता याला आपण जर व्यवस्थितरित्या आपल्या फिबोनाकीची जी कॉन्सेप्टबद्दल आपण बोलतो त्याच्याबरोबर जर कंपेअर जर केलं तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी एक चांगली बित्तम बातमी जी होऊ शकते. जनरली इथं जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर हे मार्च 2020चा हालो आहे आणि त्याच्यानंतर हे एक रिट्रेसमेंटचा आपल्याला हाय होताना दिसतो. आणि त्यानंतर जवळजवळ 2021पासून ऑलमोस्ट 2023च्या एंडपर्यंत हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे 2 वर्षाच्या कन्सॉलिडेशनमध्ये आपल्याला जाताना दिसला. आणि हे 2 वर्षाचं कन्सॉलिडेशन झाल्यानंतर किंमत जी आहे एक वन साइडेड रॅली करण्यासाठी तिथं आपल्याला तयार होताना दिसली. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर जनरली इथं लक्षात द्यायचा. तर चार्ट मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने किमतीचं बिहेवियर होतं हे आपल्याला इथं लक्षात द्यायचं आहे. तर जनरली स्विंग लो जर बघायचं झालं तर हा आपल्यासाठी ह्या पर्टिक्युलर स्टॉकमधला हा एक स्विंग लो आहे. आणि त्याच्यानंतर हा जर पर्टिक्युलर झोन बघायचा जर झाला तर हा याच्यामधला स्विंग हाय आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला
फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल बघायची, कारण आपल्याला बघायचं आहे किंमत जी आहे ती नेमकं कुठल्या लेवलला टॅप करून इथल्या ह्या सेक्शनला किंवा ह्या पर्टिक्युलर सेक्शनला किंवा ह्या पर्टिक्युलर सेक्शनला कुठल्या सेक्शनला टॅप करून किमतीने जो तो रिबाउंड केला आहे, चांगला वरच्या बाजूला गेला आहे. याबरोबरच 50 दिवसांच्या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आपल्याला किंमत जाताना दिसते का, ह्याकडे आपल्याला आयडिया तिथं द्यायचं आहे. तर सिम्पलर इथं जो पेनचा एरो आहे त्यामध्ये जावा आणि त्यामध्ये रिट्रेसमेंटचं टूल तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये स्विंग लो पकडा आणि हा पर्टिक्युलर स्विंग हाय त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा स्विंग हाय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून मी त्या पर्टिक्युलर पॉईंटरला जे आहे तिकडे हे करत आहे. आता जनरली याच्यामध्ये मी सेटिंगची ती रिव्हर्स केलेली, त्याच्यामुळे त्याच्यात कन्फ्यूज होऊन जाऊ नका की नेमकं 0% खालच्या बाजूला का आला आणि 1% जो आहे तो वरच्या बाजूला का आला. तर सिम्पल त्याच्याकरता तुम्हाला फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये जाऊन इकडं जो रिव्हर्स जो यूज झालेला आहे तो तुम्हाला रेग्युलरमध्ये करायचा आहे. जर व्यवस्थितरित्या जर बघितलं, जो आपण इथं फिबोनाची रिट्रेसमेंट जो यूज केला होता तो 100%चा 1600च्या प्राईसला होता आणि 0%चा जो आहे तो 3990च्या प्राईसला होता. परंतु किमतीचा किंवा प्राईसचा जो युटर्न जो झालेला आहे तो ऑलमोस्ट तो 0.38 ते 0.50 ह्या पर्टिक्युलर झोनपासून आपल्याला होताना दिसतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किमतीने तर ह्याच्या आसपास जो आहे तो सपोर्ट घेतला किंवा त्याला जो बाईंग इंटरेस्ट जो आहे तो जनरली तयार होताना आपल्याला दिसला. परंतु त्यानंतर किंमत जी आहे ती वारंवार त्या झोनच्या आसपास येत पुन्हा एकदा कन्सॉलिडेट करत जेव्हा केव्हा त्याने 50 दिवसांच्या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजला, ज्याला आपण शॉर्टमध्ये SMA म्हणतो, जेव्हा केव्हा त्याच्यावरती क्लोज करून प्रॉपरली सस्टेन केला आणि 0 लाईनला त्याने क्रॉस जनरली केलं, त्यानंतर एक स्ट्रॉंगर मोमेंटम जो आहे तो आपल्याला जनरेट होताना दिसला. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. भलेही आपला सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज इथं होता, बट याच्यावरती किंमत ज्यावेळेस गेली एक व्हर्टिकल मूव्ह जी आहे तिथं आपल्याला जनरेट होताना दिसली आणि त्याच्या विनियोगाने आपल्याला एक स्विंग ट्रेडिंगसाठीची एक सिम्पल सी मेथड जी आहे, जी की फिबोनाची प्लस सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या माध्यमातून आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जो आहे युटिलाइज करू शकतो आणि त्यावरती आपल्या एंट्रीज आणि एक्झिट जे आहेत ते जनरेट होताना दिसू शकतात. तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण इथे किमतीने ऑलरेडी 0.38ला टॅप केलं आहे काय किंवा 0.23ला टॅप केलं आहे काय, की हायली ट्रेंडिंग मार्केट ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याचा जो जनरली सपोर्ट जो क्रिएट होत असतो तो 0.38 किंवा 0.23 ह्या 2 लेवलवरनं होत असतो. इथं आता तुम्ही म्हणाल की 0.5पर्यंत गेली, 0.5च्या दिशेमध्ये गेली, परंतु 0.5ला त्याने टॅप केलेलं नाही आहे. हा जनरली वरच्याच बाजूचा सपोर्ट जनरली होता आणि मोमेंटम जो क्रिएट जो झाला, तर रिजेक्शन तुम्ही बघू शकता. फर्स्ट, सेकंड, तिसरा आणि चौथ्या अटेम्प्टला जे आहे किमतीने एक चांगला बाउन्स बॅक किंवा ब्रेकआउट जो आहे तो जनरेट करून ऑलमोस्ट हा स्टॉक त्या पर्टिक्युलर लेवलपासून आता 3x जो आहे तो जनरेट करताना आपल्याला दिसतोय, 3 पटीमध्ये वाढताना होताना दिसतोय. म्हणजेच आपल्यासाठी सिम्पल टूल जे आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परंतु आपण त्याची व्यवस्थितरित्या जर प्रॅक्टिस करत बसू, त्यातलं व्यवस्थितरित्या बघत बसू, तर ॲटोमॅटिकली त्याच्या माध्यमातून आपल्यासाठी एकदम व्यवस्थितरित्या इझिनेसमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जनरली होऊ शकतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ह्या वीकली स्केलमध्ये जनरेट होताना दिसतोय. अजून वेगळ्या परीने आपण याचा जो आहे उपयोग युटिलायझेशन जो आहे तो आणखीन करू शकतो. आता जर बघितलं तर इथं डेली टाईम फ्रेममध्ये हा तोच पर्टिक्युलर स्टॉक आपल्याला दिसतो आहे आणि इथे एक जनरल आपल्याला डिस्टन्स दिसतो आहे की ज्यावेळेस मुव्हिंग ॲव्हरेज आणि त्या कॅन्डलस्टिक्समधला अंतर जो आहे, हा व्हिडिओचा कॉन्टेक्स्ट नाही आहे, याच्यामध्ये जर जनरली मोठा गॅप आहे तर तिथं लक्षात घ्यायचं की तिथं एक स्ट्रॉंग मोमेंटम जो आहे तो तयार होऊ राहिला आणि त्या मोमेंटमच्या हिशोबाने किंमत तिचा अप ट्रेंड किंबहुना जर किंमत डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर डाऊन ट्रेंड जो आहे तो क्रिएट तयार करताना आपल्याला दिसणार आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आणखीन थोड्याशा छोट्याशा टाईम फ्रेममध्ये जावं आणि त्याच्यामध्ये फिबोनाकीचं कशा पद्धतीने आपण युटिलायझेशन विथ ह्या 50 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजबरोबर आपण कन्सिडर आउट करू शकतो याच्याबद्दल थोडंसं आपण बघूयात. तर जनरली इथं जर बघितलं तर जे अंतर मुव्हिंग ॲव्हरेज आणि किमतीमध्ये किंवा कॅन्डलस्टिक्समध्ये जे होतं ते अंतर जे इथं व्हॅनिश होताना आपल्याला दिसलं आणि जनरली ह्या गोष्टीकडं आपण लक्ष देणं, त्याच्याकडं महत्त्व देणं हे गरजेचं आहे. तर व्यवस्थितरित्या जर ह्या 4 तासाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने आत्ताच्या ह्या पर्टिक्युलर पॅचमध्ये जर बघायचं झालं तर कशा पद्धतीने त्या ट्रेंडला आपण टॅक्टिकनी कन्सिडर केलं गेलं पाहिजे हे बघणं गरजेचं आहे. तर व्यवस्थित इथं जर बघितलं तर जनरली हा एक स्विंग लो पॉईंट आपल्याला होताना दिसतो आणि तिकडनं किमतीचा फॉल जो आहे तो इम्पल्सिव्ह होताना दिसतो. म्हणजे आपल्यासाठी हा 100%वाला पॉईंट आणि हा 0%वाला पॉईंट जो आहे तो जनरेट होताना दिसतो आहे. आपल्याला फक्त या 2 पॉईंट्सला तिथं कनेक्ट करायचं आहे.
आणि जर आपण त्या फिबोनाची रिट्रेसमेंट लेवलच्या माध्यमातून ह्या दोन पर्टिक्युलर पॉईंट्सला जर कनेक्ट जर केलं तर ऑब्वियसली आपल्याला दिशा किंवा डायरेक्शन जी आहे त्याच्याबद्दल आयडिया व्यवस्थितरित्या भेटून जाईल. जर इथं व्यवस्थित तुम्ही जर ह्या पर्टिक्युलर रिट्रेसमेंटला बघितलं तर ही 100%ची रिट्रेसमेंट ही 100%ची रिट्रेसमेंट आहे आणि ही 0% रिट्रेसमेंट आहे. पण खालच्या बाजूला तुम्ही बघितलं भलेही ड्रॉप येत होता, परंतु जो ड्रॉप जो आला तो ऑलमोस्ट 0.5%च्या आसपास आला आणि किमतीने एकदाही त्या पर्टिक्युलर 50 दिवसाच्या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली म्हणजे SMA खाली जे आहे ते क्लोजिंग अजिबात केलेलं नाही आहे आणि त्यानंतर किंमत एक चांगल्या पद्धतीने आपल्याला जे आहे रॅली करताना दिसते. तर हा पर्टिक्युलर मी स्विंग कन्सिडर करायला नव्हता पाहिजे. हा 0.38च्या आसपास हे करून घेतला आणि आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं की हायली ट्रेंडिंग मार्केट, हायली मोमेंटम असणाऱ्या मार्केटमध्ये जनरली किंमत जी आहे ती 0.38 किंवा 0.23 ह्या दोन लेवलवरनंच बाउन्स बॅक करून रिबाउंड करून एक चांगल्या पद्धतीचं ट्रेंडिंग मोमेंटम जो आहे तो क्रिएट करताना दिसतं. आणि ह्या 4 तासाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने जर तुम्ही जर बघितलात तर ॲटोमॅटिकली किंमत तिकडनं जर इथं पूर्ण रेंज जर बघायची जर झाली, प्राईसची रेंज आपण इथं चेक करूयात म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग येऊन जाईल की ह्या प्राईसची रेंज किती तिथं तयार होताना दिसले. कारण याच्यावरनं जे आहे आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती आपल्याला येताना दिसते. इथं जर बघितलं 0.38 पासून तर ऑलमोस्ट ही जी प्राईसची जी रेंजची त्याची तयार झाली ती ऑलमोस्ट 2430 पॉईंटची म्हणजे 29%च्या आसपास मूव्ह होताना दिसते. म्हणजे एक सोपंसं प्रिन्सिपल जर आपण याच्यामध्ये जर यूज केलं तर त्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेजेस ॲज वेल ॲज फिबोनाकीचं जर युटिलायझेशन जर केलं, उपयोग जर केला आणि त्यामध्ये हे कारणं मी असा व्यवस्थितरित्या जर ठेवली सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजेसबद्दल त्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितरित्या आयडिया जी आहे ती होताना दिसते. ह्यामध्ये आपण इथं बघू शकता ज्यावेळेस किमतीमध्ये ड्रॉप झाला त्यावेळेस तो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजेस त्याचबरोबर फिबोनाकीची जी महत्त्वाची रिट्रेसमेंट व्हॅल्यू आहे 0.38 त्या 0.38च्या आसपास जो आहे किमतीसाठी सपोर्ट तयार होताना जनरेट होताना दिसला आणि त्या जनरेशननंतर एक मोमेंटम जो आहे तो वरच्या बाजूला स्लोली बट स्टडीली क्रिएट होताना दिसला. आणि अशा पद्धतीने त्या गोष्टींकडे अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. कारण मूव्हिंग ॲव्हरेज ज्यावेळेस आपण यूज करतो तो आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो मार्केटबद्दल देत असतो आणि त्या पर्स्पेक्टिव्हकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. जनरली ज्यावेळेस मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती किंमत असते अशा पद्धतीने किंमत वरच्या बाजूला असते आणि त्याच्यामध्ये फॉल जनरली होत असतो त्या केसमध्ये ते मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे त्या तिथे सपोर्टचं काम करताना आपल्याला दिसतात. हे सिम्पलची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं आहे. जर किंमत जी आहे त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली अशा पद्धतीने ट्रेड होते आणि त्याच्यानंतर किंमत वरच्या बाजूला बाउन्स करताना आपल्याला दिसते त्या केसमध्ये ते मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे रेजिस्टन्सचं काम करताना आपल्याला दिसतील, एक भिंतीचं काम करताना दिसतील, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आसपास जर आपली फिबोनाकी जर लेवल मॅच होऊ राहिली त्याच्याबरोबर 0.23 जे की हायली ट्रेंडिंग किंवा 0.38 याच अप ट्रेंडसाठी किंवा डाऊन ट्रेंडसाठी पुन्हा 0.23 आणि 0.38 या दोन लेवल जर तिथं मॅच होताना आपल्याला दिसून राहिल्यात तर त्याचा उपयोग जो आहे तो आपल्यासाठी मोस्ट चांगल्या पद्धतीने होताना दिसणार आहे. दुसरं महत्त्वाचा मुद्दा हे पण आहे याच्यामध्ये की जनरली ज्यावेळेस किंमत जी आहे तुमची 50 मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येते बघा, इथे ज्यावेळेस किंमत जी ते 50 मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येते त्यावेळेस किंमत ऑलमोस्ट त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जी आहे ती क्लोज करते. बट नेक्स्ट फॉलो थ्रूवाली कॅन्डल म्हणजे ही जर रेड जर कॅन्डल बघितली 15 मार्चवाली त्याची नेक्स्ट जी कॅन्डल जी होती 15 मार्चची ती कॅन्डलने त्याच्या खाली फॉलो थ्रू देण्याऐवजी त्याच्यावरती जी आहे रिव्हर्स दिशेमध्ये क्लोज करताना दिसले. म्हणून याच्यावरनं आपल्याला मोमेंटम जो आहे तो ह्या दिशेमध्ये न राहता तो वरच्या दिशेमध्ये जातो आणि त्याचबरोबर आपल्याला एक ॲडिशनल ही पण गोष्ट लक्षात येते की ही एक व्हॅल्यू अशी आहे की त्या व्हॅल्यूच्या आसपास त्या लेवलच्या आसपास 0.38ची लेवल आहे जी की एक फिबोनाकीच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाची लेवल आहे. म्हणून ह्या दोन गोष्टींचा जर आपण मिलाप या दोन गोष्टींचा संगम जर आपण व्यवस्थितरित्या जर तिथं जर करू शकलो तर ह्या दोन कन्फर्मेशन सिग्नलच्या बेसिसवरती तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तिथं संयम ठेवून तुम्ही त्याचा विनियोग जो आहे उपयोग करू शकता. म्हणून फक्त कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली आहे परंतु नेक्स्ट कॅन्डल त्याच्या खाली न जाता ती रिव्हर्स करू राहिली याचा अर्थ तिथं सेंटिमेंट जे आहे ते चेंज होण्याच्या तयारीमध्ये आहे. ते एक फेकआउट होऊ शकतं, ब्रेकडाऊन आपल्याला होताना दिसू शकतं आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी करण्याकरता आपल्याला अपोजिट दिशेमध्ये त्याचा
समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज तर आपण घेतलं आहे, बट सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये जर त्याच्यानंतर जर कॅन्डल येत नाही आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तो एक फाल्स सिग्नल आहे, चुकीचा सिग्नल आहे, आणि त्या सिग्नलच्या नंतर आपल्यासाठी किंमत जी आहे ती डाऊनफॉलमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे. आणि हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हणाल किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही प्रथमतः बघत असाल तर तुम्ही म्हणाल हे नेमकं तुम्ही कशा पद्धतीने करताय. जर अपट्रेंड असेल तर अशा पद्धतीने तुमच्यासाठी ए पॉईंट असणार आहे, त्यानंतर एक बी पॉईंट असेल आणि सी पॉईंट होऊन जो की 0.38च्या आसपास आपला तो पॉईंट जनरली होऊन त्यानंतर किंमत जी ती वरच्या बाजूला मार्गक्रमण करेल आणि त्याच्यामध्ये ह्या मूव्हिंग ॲव्हरेजचं म्हणजे 50 सिम्पल SMAचा आपल्याला तिथं उपयोग जो आहे तो करायचा आहे. हा पर्टिक्युलर केस कशासाठी आहे, अपट्रेंडसाठी याचा उपयोग आपल्याला करताना दिसायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर दुसरी केस याच्या उलट जर आपल्याला बघायची जर झाले तर दुसरी केसमध्ये काय होणार आहे, तुमच्या ए पॉईंट जो आहे तो वरच्या बाजूला असणार आहे, अशा पद्धतीने बी पॉईंट तिथं होताना दिसेल आणि त्यानंतर सी पॉईंट जो आहे तो 0.38च्या आसपास होताना दिसेल. म्हणजे तुमचा मूव्हिंग ॲव्हरेज अशा पद्धतीने खाली जाऊन पुन्हा वरच्या बाजूला जाऊन खालच्या बाजूला मार्गक्रमण करताना दिसणार आहे. आणि ह्या सी पॉईंटचं लोकेशन 0.23 किंवा 0.38 या लेवलच्या आसपास तिथं राहणार आहे. ह्याकडेही आपलं लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. तर आणखीन काही एक्झाम्पल बघूयात डाऊन ट्रेंडच्या हिशोबाने, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थितरित्या कन्फर्मेशन येऊन जाईल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट की जेव्हा केव्हा आपण सिस्टीमला चेक करत असतो त्यावेळेस मल्टी टाईम फ्रेम, म्हणजे जे मला वीकली टाईम फ्रेममध्ये जो सिग्नल दिसू राहिला आहे तोच जर सिग्नल मला 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये 4 आवर्स टाईम फ्रेममध्ये दिसतो आहे, म्हणजे यांच्यामध्ये एक सूत्रता आहे, एक वाक्यता आहे. आणि ह्या एक सूत्रता एक वाक्यता याचा अर्थ असा आहे की ट्रेंड जो आहे तो परिपक्व आहे, मॅच्युअर आहे आणि तो अशा तशा पद्धतीने न थांबणारा ट्रेंड आहे. म्हणून न थांबणाऱ्या ट्रेंडमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली दिशा आपली डायरेक्शन ती फिक्स झालेली आहे. तिथं फक्त आपण त्या पर्टिक्युलर टार्गेटसाठी तिथं वाट बघणं, त्याच्यासाठी वेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर या पर्टिक्युलर ट्रेडच्या याच्यामध्ये असतो. आणखीन काही गोष्टीवरती, आणखीन काही सिक्युरिटीजवरती आपण ह्या गोष्टी बघूयात, म्हणजे आपल्याला या सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजचा विनियोग, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो ते आपल्याला तिथं व्यवस्थितरित्या आयडिया येताना तिथं दिसणार आहे. तर दुसरं एक गोष्ट जर बघायची जर झाली तर इथं आपल्याला हे लक्षात येऊन जातो की एक स्विंग हाय आणि स्विंग लोच्या हिशोबाने जर कन्सिडर करायचं जर झालं तर हा एक स्विंग हाय जो आहे तो ए पॉईंटचा होताना दिसतो. डाऊन ट्रेंडसाठी आता आपण कन्सिडर करतो हा एक स्विंग बी जनरेट होताना दिसतो आणि त्याच्यावरती जो आहे तो एक स्विंग सी तयार होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे जनरली डाऊन ट्रेंडसाठी आपण हे कन्सिडर करतो आणि त्यामध्ये प्लस इथे 50 दिवसांचा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे आपल्याला इथं बनताना दिसतो. मग याच्यामध्ये आपल्याला जो टूल यूज करायचा तो फिबोनाची रिट्रेसमेंटचा टूल यूज करायचा आहे. त्यामध्ये बघायचं आहे की हा 0.5 आहे की 0.38 आहे की 0.23च्या आसपास आपल्याला जनरेट होताना दिसतो आहे, किंवा याने पुन्हा एकदा डीपर पेनिट्रेशन जो केलेला आहे, कारण आपल्याला माहीतच आहे हे इंडेक्स जे आहे ते भरपूर डीपर पेनिट्रेशनच्या हिशोबाने आणि त्याच्यामध्ये आपण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर सिम्पल हा स्विंग ए पॉईंट झाला आहे आपल्यासाठी, नंतर स्विंग बी पॉईंट झाला आणि त्यानंतर इथं जर ह्या स्विंग बी पॉईंटच्या आसपास जर किमतीला जर आपण इथं जर कन्सिडर केलं की जो 0 पॉईंटचे रिट्रेसमेंट असू शकतं, इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इथे किमतीने ऑलमोस्ट 100%ची जी लेवल इथं जी जनरेट झाली ती 48,645 होती. 0 पॉईंटची जी लेवल आहे ती 47,200च्या आसपास झाली आणि किमतीने जवळजवळ 0.78च्या आसपास जे आहे ते रिट्रेसमेंट आपल्याला करताना दिसलं, जो की सी पॉईंट होता. म्हणजे हा पर्टिक्युलर ए आपल्यासाठी ए पॉईंट आहे, हा पर्टिक्युलर बी पॉईंट आहे आणि हा पर्टिक्युलर सी पॉईंट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची व्यवस्थितरित्या की जेव्हा केव्हा किंमत ज्या आहे ह्या पर्टिक्युलर मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जाते त्यावेळेस तुमच्या एंट्री ज्या आहेत त्या जनरेट व्हायला गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये एंट्री जर तुम्हाला घ्यायचं आहे हायर टाईम फ्रेमच्या हिशोबाने, तर जेव्हा केव्हा किंमत तुमच्या 50 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती खाली डाऊन ट्रेंडसाठी ज्यावेळेस तिथं आपल्याला जाताना दिसते त्यावेळेस तिथे आपण त्या डाऊन साईडमध्ये जाणं गरजेचं आहे. आपलं स्टॉप लॉस प्लेसमेंट जे आहे ते पॉईंट सीच्या वरती आपला स्टॉप लॉस SL जो आहे तो तिथं प्लेस करणं आहे. आणि टार्गेटचं जर तुम्ही म्हणाल तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या फिबोनाकीच्या रिट्रेसमेंटला ह्या पर्टिक्युलर लाईननं टॅप करून सेटिंगमध्ये जावा आणि सेटिंगमध्ये जाऊन तिथे तुम्ही त्या पर्टिक्युलर त्याला दिशा जी आहे ती रिव्हर्समध्ये करून जावा. रिव्हर्समध्ये तुमचे टार्गेट्स तुम्ही 1.38 पासून ऑलमोस्ट 2.61 पर्यंत ठेवू शकता. इन केस भरपूर ट्रेंडिंग मार्केट आहे त्यामध्ये 3.61 पासून
4.61च्या दिशेमध्ये तुम्ही जाताना दिसू शकतात. तर ह्या पर्टिक्युलर चार्टचं ह्या पर्टिक्युलर गोष्टीचं हे जेव्हा केव्हा किंमत ह्या पर्टिक्युलर 50च्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपल्याला जाताना दिसते, त्यानंतर तुमचा शॉर्ट जो आहे तो तिथं तयार होणं, शॉर्ट साईड जी ती क्रिएट होणं गरजेचं आहे आणि त्या शॉर्टमध्ये तुम्हाला सेलच करायचं आहे आणि टार्गेटच्या हिशोबाने जवळजवळ ही गोष्ट करणं गरजेचं आहे. टार्गेटमध्ये इथं जावा सेटिंगमध्ये आणि सेटिंगमध्ये जाऊन याला फक्त रिव्हर्स केसमध्ये करा आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं की नेमकं कशा पद्धतीने ते टार्गेट जे आहेत अचीव होऊ शकतात. तर जनरली इथं बघा, तर टार्गेट जे अचीव झाले ते ऑलमोस्ट हे 2.261.18च्या आसपास जे ते आपल्याला जाताना दिसले. म्हणजे तुमचा जर शॉर्ट इथे जरी कुठेही जरी हायर लेवलला जर क्रिएट जर होऊ राहिला, त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येतं की किमतीमध्ये जो ट्रेंड जो चाललेला आहे तो ऑलमोस्ट या पद्धतीने होतो आणि ती किंमत करेक्ट होत 47,000वरनं जवळजवळ 44,365च्या आसपास आपल्याला तिथं जाताना दिसलेली आहे. आणि म्हणून या रेंजला सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्या रेंजकडं सुद्धा अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. या रेंजला जर आपण इथे जर काउंट जर केलं तर ऑलमोस्ट 2688 पॉईंटची रेंज जी आहे ती तयार होताना क्रिएट होताना आपल्याला दिसते. म्हणून या गोष्टीकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे, त्याच्याकडं आपला आयडिया असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे अशा पद्धतीने काम करताना आपल्याला दिसतात. हे तर झालं एक ॲडिशनल मूव्हिंग ॲव्हरेजचं. जर इथं आणखीन एक मूव्हिंग ॲव्हरेज जर आपण यूज केलं, इथं मी पुन्हा एकदा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज मूव्हिंग ॲव्हरेजेस. आता इथे दोन प्रकारचे आपण मूव्हिंग ॲव्हरेजेस यूज करतो आहे, ते म्हणजे रिप्रेझेंटेशन पर्पजच्या हिशोबाने मी एक 9चं करतो आहे आणि इथे एक जो आहे तो 20चा मूव्हिंग ॲव्हरेजचा करतो. 20वाल्याचा कलर जो आहे तो चेंज करतो म्हणजे आपल्याला आयडेंटिफिकेशन जे ते व्यवस्थितरित्या होऊन जाईल. ब्लॅक करतो आणि त्याची वेट वाढवतो म्हणजे आपल्याला त्याची आयडिया होऊन जाईल. आता जर तुम्ही इथं व्यवस्थितरित्या जर बघत असाल तर ॲटोमॅटिकली जेव्हा जनरली सिम्पल स्ट्रॅटेजी काय आहे, जेव्हा केव्हा मूव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर आपल्याला होताना दिसतो तिथनं जे आहे तो एक बुलिश क्रॉसओव्हर होतो. हे जो आहे हा 9 दिवसांचा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हा जो आपल्याला दिसतो आहे हा 20 दिवसांचा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला दिसतो आहे. तर याच्यामध्ये छोटा आणि मोठा या दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात येतच असतील. तर जेव्हा केव्हा हा छोटा मूव्हिंग ॲव्हरेज ह्या मोठ्या मूव्हिंग ॲव्हरेजला वरच्या बाजूला कट करतो त्यावेळेस जनरली त्याचं जे सेंटिमेंट जे आहे ते बुलिश असं कन्सिडर केलं जातं. जेव्हा केव्हा हा छोट्यावाला मूव्हिंग ॲव्हरेज ह्या मोठ्यावाल्या मूव्हिंग ॲव्हरेजला खालच्या बाजूला कट करतो त्यावेळेस त्याचं जे सेंटिमेंट आहे, त्याचं जे दिशा जी आहे ती बेरिश किंवा विक्रेत्याच्या बाजूनं होऊन जाते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अगोदरच्या केसमध्ये आपण फक्त एकच मूव्हिंग ॲव्हरेजचा विनियोग केला होता. याच्यामध्ये जर आपण त्या ABC पॉईंटच्या कॉम्बिनेशन बरोबर म्हणजे की हा तुमच्यासाठी A पॉईंट, हा पर्टिक्युलर B आणि हा रिट्रेसमेंटचा C जो की जवळजवळ 0.78च्या लेवलच्या आसपास आपल्याला रिट्रेसमेंट होताना दिसतो आहे. आणि याच्यामध्ये जर आपण फिबोनाची लेवलला जर युटिलायझेशन जर केलं ह्या पर्टिक्युलर A पॉईंटपासून B पॉईंट आणि C पॉईंटच्या हिशोबाने, तर तो जो क्रॉसओव्हर जो आहे तो ऑलरेडी तो क्रॉसओव्हर आपल्याला ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आसपासच होताना दिसतो आहे. म्हणजे तुम्ही जनरली भले तुमच्याकडनं हे पॉईंट मिस होतात इथंच तुम्ही भरपूर अलर्ट मोडमध्ये जाता आणि ते मूव्हिंग ॲव्हरेजेस तुम्हाला ते सिग्नल आउट जे आहे ते करताना दिसतात. म्हणून ह्या गोष्टीकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून भलेही तुमचं मार्केट इकडं ओपन होतं आणि त्याच्यामध्ये एक पुलबॅक करताना आपल्याला मार्केट दिसतं आहे परंतु टिकत नाही ते, म्हणून तिथे सेल ऑन राईजवाला जो फॉर्म्युला जो आहे तो जनरली क्रिएट होताना आपल्याला तो दिसत असतो आणि याच्याकडे आपण आयडिया देणं गरजेचं आहे. म्हणून ह्या मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये भले तुम्ही 20 दिवसांचं घ्या, 9 दिवसांचं घ्या किंवा 10-8चं कॉम्बिनेशन घ्या किंवा 20-40चं कॉम्बिनेशन घ्या किंवा 30-10चं कॉम्बिनेशन घ्या, ते तुमच्या मर्जीवरती. परंतु ह्या मूव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये अशा पद्धतीचे डेथ क्रॉसओव्हर्स आणि बुलिश क्रॉसओव्हर्स जर क्रिएट होत असतील तर त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्यासाठी परफेक्ट पद्धतीने जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला दिसू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हे पण आहे की आता माझी एंट्री जर तिथं जर जनरेट होऊ राहिली, समजा मी इकडे जर याच्या आसपास जर माझी एंट्री इथं हुकलेली आणि जर इकडे मी कुठेतरी एंट्री करू राहिलो तर मी याचा स्टॉप लॉस काय. जर किंमत तुम्हाला ह्या 100% 0% लेवलच्या आसपास जर येताना दिसते, इथे 100% आहे, तर जनरली तुम्ही ह्या झोनच्या आसपास शॉर्ट करणे आणि त्याच्यावरची जी लेवल जी कुठली असणार आहे 0.7 किंवा जी ओरिजिनल असणार 0.23
त्याच्या आसपास तुमचा स्टॉप लॉस प्लेसमेंट SL प्लेसमेंट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि टार्गेटच्या हिशोबाने मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 1.61 पासून ऑलमोस्ट 2.61 पर्यंत टार्गेट ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एंट्रीज तुमच्या डिफाईन करत असतात त्या एंट्रीजमध्ये आपण एकाच गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या एंट्रीच्या हिशोबाने गोष्टी कन्सिडरेबल आहेत का आणि त्या कन्सिडरेबली व्यवस्थितरित्या ते फॉलोअप करतायत का याकडे आपण जर व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग जर दिलं तर त्याचा विनियोग, त्याचा उपयोग आपल्यासाठी राहणार आहे. जे 4 तासामध्ये आपल्याला सिग्नल्स भेटत आहेत ते ॲटोमॅटिकली आपल्याला 1 तासामध्ये भेटतील असं नाही आहे. जनरली ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरसाठी जर आपण बघितलं आणि त्यामध्ये स्विंग ए आणि स्विंग बेचा जर कन्सिडरेशन जर केलं तर हा पर्टिक्युलर आपल्यासाठी स्विंग ए पॉईंट असू शकतो, हा एक बी पॉईंट असू शकतो आणि हा संपूर्णपणे स्विंग बी पॉईंट असू शकतो. म्हणून याच्यापासून याच्यापर्यंतची आपल्याला जर हे घेतलं आणि त्यामध्ये या मुव्हिंग ॲव्हरेज जर क्रॉसओव्हरचं जर कन्सिडरेशन जर केली तर आपण जर मुव्हिंग ॲव्हरेजला बघून इकडे जर एंट्री प्लेस करू राहिलो तर ह्या पर्टिक्युलर सी पॉईंटच्या आसपास जी कुठली रिट्रेसमेंटची व्हॅल्यू असणार आहे, रिट्रेसमेंटची लाईन असणार आहे, त्या रिट्रेसमेंटच्या लाईनच्या आसपास तुम्ही तुमचे स्टॉप लॉसेस जे ते प्लेस करू शकता. तर आता इथे जर आपण या फिबोनाची लेवल जर इथे जर प्लेस केलं आणि जनरली या बी पॉईंटला जर कन्सिडर आउट जर केलं तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल प्राईसची जी रिट्रेसमेंट होती ती ऑलमोस्ट 0.68च्या आसपास आपल्याला होताना दिसते आणि क्रॉसओव्हरसुद्धा जो आहे तो मल्टिपल टाईम होताना दिसतो. म्हणजे आपण जो आहे आपला जो सेल जो प्लेस करतो ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास प्लेस करतो आणि स्टॉप लॉस या 0.38च्या आसपास हा पहिला रिजेक्शन होता. म्हणून त्याच्यावरती आपण या पर्टिक्युलर झोनच्या आसपास जो आहे तो स्टॉप लॉस प्लेस करू शकतो. हां, इन केस तुम्हाला जर कमी रिस्क घ्यायची तर ह्या केस झोनच्या आसपाससुद्धा तुमचा स्टॉप लॉस तुम्ही तिथं प्लेस करू शकता. आणि इन केस सगळ्यात महत्त्वाचं काही वेळेस तुमचा स्टॉप लॉससुद्धा हिट होणार आहे, कारण तुम्ही ऑलवेज तुमचा स्टॉप लॉसच हिट नाही झाला अशी गोष्ट नाही होणार आहे. कारण मित्रांनो, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जी आहे ती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेळी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएट होत असते आणि त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये स्टॉप लॉस जातो आहे म्हणजे मीच फक्त चुकीचा आहे आणि बाकीच्या लोकांचे स्टॉप लॉस जात नाही अशी इच्छा व्यक्त करणं हे एकदम चुकीचं आहे मित्रांनो. कारण ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करत असतात त्यावेळेस चुका ज्या आहेत त्या प्रत्येकाकडनं होत असतात आणि त्या चुकांवरती आपण संशोधन करणं, त्या चुका भविष्यात टाळण्याचा प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर यामध्ये असतो. म्हणून आपण जो स्टार्ट जो केला होता फिबोनाची लेवलच्या हिशोबाने, फिबोनाची लेवल तर आपल्याला सांगत असतात की ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास किमतीचं काय आहे आणि टार्गेटमध्ये प्लेसमेंट काय होऊ शकतं आणि जनरली तुम्ही बघू शकता 2.61च्या आसपास ऑलमोस्ट किंमत जी आहे जाऊन U-टर्न आपल्याला तिथे करताना तिथं दिसते आणि ह्या गोष्टीकडं आपण लक्ष देणं, ह्या गोष्टीचा आयडिया घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपल्याला जनरेट होताना दिसतं. सद्यस्थितीला जर आपण ह्या सिक्युरिटीच्या आसपास म्हणजे फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने जर बघायचं झालं तर एक स्विंग लो जो आहे तो जनरेट होताना आपल्याला तिथं दिसतो आहे. स्विंग हायच्या हिशोबाने पण गोष्ट कन्सिडर होताना दिसते आणि किंमत पुन्हा एकदा सप्लाय झोनला टॅप करताना कन्सिडरेबली करताना दिसते. परंतु आता तो इम्पल्स खालच्या बाजूला होतो आहे किंवा वरच्या बाजूला जातो आहे ते बघणं गरजेचं आहे. परंतु ॲज ऑफ नाऊ हा एक इम्पल्स लेग जर घेतला आणि हा जर इम्पल्स फॉल जर घेतला तर ह्यामध्ये फिबोनाची लेवल जे आहे ते मॅच होताना दिसेल आणि त्यामध्ये ह्या मोमेंटमच्या हिशोबाने जर कन्सिडर करत झालं आणि प्लस एक क्रॉसओव्हरसुद्धा आपल्याला जनरेट होताना दिसतो आहे. म्हणजेच त्यामध्ये जर ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास या लेवलच्या आसपास जर फॉलोअप जर करायचं जर झालं तर त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की किमतीने किंवा या पर्टिक्युलर प्राईस बँडने 0.5च्या आसपास जो आहे सपोर्ट आपल्याला जनरेट करताना दिसलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक क्रॉसओव्हर जो आहे तो जो होताना दिसतो आहे आणि त्यामध्ये प्लस हा 20चा जो मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो कंटिन्युअसली एक सपोर्टचं काम करताना आपल्याला दिसलेला आहे. 100%ची लेवल जी ती 51,000च्या आसपास आपल्याला आहे ही पण गोष्ट लक्षात आहे आणि त्याच्या आसपास किंमत कशा पद्धतीने करते हे लक्ष देणं गरजेचं आहे. हां, याच्यामध्ये ट्रेंड चेंज केव्हा होईल ज्यावेळेस किंमत याच्या खाली क्लोज करून एक फॉलो थ्रू कॅन्डल जी ती जनरली त्यावेळेस तिथं ट्रेंड चेंज होण्याचे चान्सेस राहतील किंवा याच्यामध्ये एक रिव्हर्सल करून जो आहे ट्रॅप करून रिव्हर्सल होण्याचे चान्सेस जे ते जनरेट होण्याचे चान्सेस तिथं जे आहे ते मॅक्सिमम तिथं राहणार आहे. म्हणून या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण फक्त SMA सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग कशा पद्धतीने करायचा त्याबद्दल आपण डिस्कस केलं. त्यामध्ये डबल SMA कशा पद्धतीने यूज करायचा त्याबद्दलसुद्धा डिस्कशन केलेलं आहे आणि ज्या फिबोनाकीच्या टूलच्या माध्यमातून आपल्याला टार्गेट्स कुठे ठेवले गेले पाहिजे त्या टार्गेट्सबद्दलसुद्धा आपण डिस्कशन जे आहे ते व्यवस्थितरित्या याच्यामध्ये केलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर कमेंट करा मित्रांनो. दुसरी महत्त्वाचं फक्त व्हिडिओ तुम्ही बघता आणि बाकी तुम्ही काही प्रॅक्टिस करत नाही आहे तर ती प्रॅक्टिस करणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आहात, जोपर्यंत स्वतःचं थिंकिंग, स्वतःची विचारशैली तुम्ही जनरेट करत नाही आहात, तोपर्यंत ह्या मार्केटमधनं तुम्हाला काहीही आउटकम भेटणार नाही आहे. म्हणून वेळ न दौडवता ह्या पर्टिक्युलर गोष्टींची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हां, सुरुवातीला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येणार आहे, सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी लक्षात येणार नाही आहे. त्याकरिता हे व्हिडिओज जे आहेत ते बनवलेले आहेत आणि ह्या व्हिडिओजमधनं प्रत्येक मराठी ट्रेडर, प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो एक स्वतःच्या पायावरती स्वयंपूर्ण राहायला पाहिजे. त्याकरता आपण ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे वेळोवेळी डिस्कस करत आहोत. तर तुमचा प्रयत्न नक्की करा, आमच्या शुभेच्छा तुमच्यासाठी. परंतु त्याबरोबरही तुमचं प्रोत्साहनरूपी सपोर्ट आम्हाला तिथे पाहिजे आणि तुमच्याकरता मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्ट जी आहे ती ऑलरेडी प्लेस करून ठेवलेली आहे. त्या मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथले जे सगळे जे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओज नक्की बघा मित्रांनो. ते व्हिडिओज मोठे 30 ते 60 मिनटाच्या टाईम फ्रेममधले 1.2x स्पीडनी ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. आणि ह्याबरोबरच हे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, भले तुम्ही गृहिणी असाल, भले तुम्ही स्टुडंट असाल, भले तुम्ही निवृत्तधारक असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्हाला ज्यावेळेस मोकळा वेळ भेटेल त्या मोकळ्या वेळेमध्ये, फावल्या वेळेमध्ये ह्या पर्टिक्युलर व्हिडिओजला व्यवस्थितरित्या बघा. ह्या छोट्याशा गोष्टी आहेत, परंतु ह्या गोष्टींचा उपयोग जो आहे तो तुमच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करताना येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या टाईममध्ये नक्कीच दिसेल. आणि त्यामध्ये निफ्टी ट्रेडच्या माध्यमातून आमचं एवढंच काम आहे. कुठल्याही प्रकारचे ट्रेडिंग ॲडवाईस किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते आम्ही अजिबात दिले गेलेलं नाही आहे. हे व्हिडिओचं डिस्क्लेमर आहे, चेतावणी आहे. नो ट्रेडिंग रिकमेंडेशन, नो ट्रेडिंग ॲडवाईस. या माध्यमातून फक्त स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टी शिकवणं एवढंच आमचा उद्देश आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, मतांतरे असतील, नक्कीच जे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.